मावळत्या दिनकरा. मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं जोडुनी दोन्ही करा. मावळत्या दिनकरा. कविवर्य भा. तांबे यांचं हे नितांत सुंदर काव्य, अप्रतिम असं गीत आपण सगळ्यांनीच मनात जपून ठेवलेलं आहे. आणि या गाण्याचं अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न आज मी रुचा थत्ते करते. तर काय म्हणतात भा. तांबे? सर्वसाधारणपणे उगवत्या सूर्याला आपण सगळे नमस्कार करतो आणि त्याला उद्देशून अनेक गाणी रचलेली आपल्याला दिसतात. पण हे गाणं खास मावळत्या सूर्यासाठी आहे, मावळत्या दिनकरासाठी आहे, अस्ताला जाणाऱ्या सूर्यासाठी आहे. का बरं? कारण या गाण्यातून स्वार्थीपणा जो माणसाच्या अंगी आहे किंवा ही स्वार्थी वृत्ती आहे ती अधोरेखित करायची. ती कशी आहे हे भा. तांबे यांना कुठेतरी सलतंय, त्याचं प्रतिबिंब या गीतामध्ये पडलेलं आपल्याला दिसतं. काय म्हणतात पहिल्या कडव्यात की जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची हिरे सवित्या, स्वार्थ परायण परा. सवित्या हे सूर्यालाच उद्देशून म्हणलेलं आहे. तर अगदी सहज करण्यासारखा अर्थ की जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या. उतरणीचा काळ लागला की सगळेजण पाठ फिरवतात. आता शब्दशः अर्थ घेतला तर आजचा काळ पाहिला तर आपण सनसेट पॉईंटकडे अक्षरशः धाव घेत असतो आणि तो सूर्यास्ताचा जो क्षण असतो तो कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आपण आतुर झालेलो असतो. पण ती एक गोष्ट सोडली तर माणसाची वृत्ती कशी असते हे या ठिकाणी अधोरेखित केलं आहे की दिवसभर जो सूर्य आपल्याला प्रकाश देतो त्याला विसरायचं आणि तो मावळता क्षणी दिव्या दिव्या दीपोत्कार म्हणायला लागायचं, हो की नाही? म्हणजे दिवे लावायचे, दिवे लागण्याची ती वेळ असते आणि लगेच दिव्यासमोर हात जोडायचे. म्हणजे याच्यात गैर काही नाही आहे, पण म्हणलं ना की माणसाची स्वार्थी वृत्ती कशी असते हे अधोरेखित करण्यासाठी एक उदाहरण देते. आणि दिवसा मात्र त्या दिव्याची आठवण नसते आणि दिवा लागला की सूर्याची आठवण नसते की दिवसभर बाबा रे तूच आम्हाला प्रकाश दिलास, खरं तर तूच जागं केलंस तुझ्या किरणांनी. आणि मग सगळीकडे किलबिल सुरू झाली, ही सृष्टी जागी झाली. या सगळ्याचा सोयीस्करपणे विसर पडतो आणि म्हणून हे सांगितले की जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या, रीत जगाची हिरे सवित्या, कशी स्वार्थ परायण परा. स्वार्थी अशी वृत्ती आहे. आणि हेच गीत पुढे नेत ते काय म्हणताय, उपकाराची कुणा आठवण, की दिवसभर मी म्हणलं तसं की दिवसभर एवढा त्याने प्रकाश दिला आहे, त्यानेच आपल्याला जागं केले, त्याची कुणाला आठवण आहे? आणि कारण काय, शीते तोवरी भूते अशी म्हण. ही म्हण इथे कशी सार्थ ठरते, चपखल बसते, त्या ओघामध्ये येते. आणि भा. तांबे यांनी हे शब्द कसे बरोबर त्या गीतामध्ये नेमकेपणाने योजले आहेत. तर खरंच कमाल वाटते, स्पर्शून जाते ही म्हण या ठिकाणी. तर असतील शीते तर जमतील भूते. आणि इथे भर्तृहरींचं एक सुभाषित सुद्धा आठवतं, यस्तास्ति वित्तम स नरः कुलीनः, स पंडितः स श्रुतवान गुणज्ञः, स एव वक्ता स च दर्शनीयः, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ति. अगदी आज सुद्धा अनुभवायला येणारी ही गोष्ट आहे की ज्याच्याकडे पैसा आहे किंवा कुठलीही अशी गोष्ट की सत्ता असेल, पद असेल, की त्याच्या भोवती सगळे स्तुतीपाठक असतात. आणि कारण काय, त्याच्यामुळे आपलं एखादं काम होणार असतं, कदाचित त्याच्यामुळे रोज पार्टी मेजवानी मिळत असते आणि त्याच्यामुळे कामं लवकर होणार असतात, म्हणून त्याची स्तुती वारे माप. आणि मग त्याच्याकडे असतील नसतील ते गुण येऊन त्याला चिकटतात. मग काय अप्रतिम बोलता हो तुम्ही, काय अमोघ वक्तृत्व आहे, ते असलंच पाहिजे असं नाही आहे. पण तो गुण त्याच्याकडे का आहे असं म्हणलं जातं, कारण त्याच्यामुळे काम होणार आहे. मग त्याच क्षेत्रातली एखादी मान्यवर खरोखर ज्यांनी आयुष्यभर त्या कलेची साधना केली आहे, एखादे गायक तिथे असतील पण त्यांच्याकडे लक्षही द्यायचं नाही आणि ह्याने एखादी ओळ भाषणामध्ये बेसूर गायली तरी त्याची वारेमाप स्तुती करायची, कारण स्वार्थ आहे. उपकाराची कुणा आठवण, शीते तोवरी भूते अशी म्हण, जगात भरले तोंड पूजेपण. ही स्तुतीसुद्धा मनापासून केलेली असते का? नाही. ही स्तुती खरी नाही हे त्यांनाही माहिती असतं, पण स्तुती कोणाला आवडत नाही म्हणून ती करायची आणि ती तोंडावर करायची. पण पाठ फिरली की धरी पाठीवर शरा. शरा म्हणजे बाण,
शरपंजरी म्हणतो ना आपण. तर मग ते वाघबाण असतील किंवा पाठीत खंजीर खुपसणं याही अर्थाने आपण त्याचा विचार करू शकतो. तर अशी ही माणसाची वृत्ती आहे. पण माणसाची वृत्ती कशीही असो, सूर्याला फरक पडला पाहिजे का? पडतो का? सूर्याच्या संदर्भातलं अजून एक सुभाषित आठवतं. उदये सविता रक्तः रक्ताश्चस्तमने तथा संपत्तौ च विपत्तौ च महतामेक रूपतः. काळ प्रगतीचा असू दे किंवा अधोगतीचा, संपत्तीचा असू दे, विपत्तीचा, जी थोर माणसं असतात ना, त्यांची परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती ढळत नाही. त्यांना माहिती असतं आपण पुन्हा उगवणार आहोत. तर ही एक सूर्याची त्याच्या ठिकाणी असणारा एक गुण या सुभाषितात जो सांगितला आहे तो खरोखर घेण्यासारखा आहे, की खचून नाही जायचं, निराश नाही व्हायचं, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्यांनी माणसाची वृत्ती सांगितलेली आहे, पण सूर्य कसा असतो हेही लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणून या सुभाषिताची आठवण झाली. आणि मग शेवटी म्हणताय, असक्त परी तू केलीस वणवण. असक्त हा शब्द आहे, आसक्त नाही. असक्त आणि आसक्तमध्ये फरक आहे. आसक्त असणे म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती असणे, म्हणजे एखाद्या गोष्टीची मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, ही आसक्ती झाली. आणि असक्त असणे म्हणजे कशाचीही जबरदस्ती नसणे. सूर्याला कोणी सक्ती केलेली नाही आहे की तू उगवलं पाहिजेस हां, नाहीतर तुझं काही खरं नाही. नाही, असं काही नाही आहे. पण तरीसुद्धा तो उगवतो. असक्त परी तू केलीस वणवण, तो सुद्धा वणवण करतो. आणि कशासाठी? स्वतःसाठी नाही. दिलेस जीवन हे नारायण. तर सृष्टीला जीवन तो प्रदान करतो. आणि ते कसं करतो? तर मनी न धरले सान थोरपण समदर्शी तू खरा. कुठलंही लहान मोठे पण त्याच्या मनात नसतं. हा श्रीमंत आहे, हा गरीब आहे, हा असा आहे, तो तसा आहे, नाही. तो सगळ्यांना समान प्रकाश देतो, म्हणून तो समदर्शी आहे. आणि म्हणून असा हा सूर्य उगवताना मावळताना एकाच रंगाचा दिसतो. कारण मी म्हणलं तसं परिस्थिती कशी असली, मनस्थिती त्याची सारखीच असते, तो कायम समदर्शीच असतो. आणि म्हणून त्यालाही आपण नमन केलं पाहिजे, दोन्ही कर जोडून. आणि म्हणून समदर्शी तू खरा, मावळत्या दिनकरा, मावळत्या दिनकरा.